नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तारीख जसजशी जवळ येते तसतसं त्या आंदोलनाच्या निमित्तानं नवा तपशील सांगण्याच्यासाठी काही ना काहीतरी निमित्त ठरतच आहे। ताजी घडामोड ही बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्या दरम्यानच्या चर्चेच्या निमित्ताची आहे। या चर्चेच्या निमित्तानं सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण देता येऊ शकतं असा एक दावा करण्यात आलाय। मनोज जरांगे ज्या मुद्द्यावर सुरुवातीच्या वेळेला आंदोलनात बसले त्यानंतर टप्प्याटप्प्यावर त्यांच्या भूमिका थोड्याशा बदलत, मवाळ होत, कठोर होत पुढे सरकत गेल्या। या सगळ्या चर्चेच्या आणि आंदोलनाच्या विविध टप्प्यांवर एक मुद्दा स्पष्टपणे समोर आला की जर समजा सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देता येत असेल तर मग जरांगे आंदोलन मागे घेऊ शकतात। प्रत्यक्षात आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीच्या अनुसारच वंश निश्चित होतो आणि मागासलेपण सुद्धा। जर आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील म्हणजे थोडक्यात वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, खापर पणजोबा अशा प्रकारचा वंश हा मागास समाजातला असेल तर पुढच्या टप्प्यात ते आरक्षण आपल्याला लाभ म्हणून मिळू शकतं। आरक्षणाच्या संदर्भातलं हे आतापर्यंतचं सूत्र पितृसत्ताक पद्धतीनुसार अंमलबजावणी करतं झालं आहे, पण त्याला छेद देत केरळात झालेला एक निर्णय आणि ईशान्य भारतात असलेली मातृसत्ताक पद्धती या दोन्हीचा संदर्भ घेत जरांगे यांच्याकडून महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही खास करून मराठवाड्यामध्ये मराठ्यांना आईच्याकडून आलेल्या वंशाचा आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा असा आग्रह करताना दिसले। तांत्रिकदृष्ट्या हे आज तरी शक्य नाही आणि मुळात ज्यांना काल परवा निजामाच्या लाभाचा फायदा हवा होता त्यांना आता विदर्भातून आणलेल्या सुनेच्या लाभाचा फायदा हवाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। पण हे सगळं एका बाजूला घडत असताना कायदेशीर पातळीवर ते शक्य नाही असं न्यायमूर्तींनी सुद्धा कानात सांगितलं असताना चर्चा सुरू आहे। किंबहुना चर्चेच्या पेक्षाही पुढे जाऊन हे आता झालंच, हे आता होणारच अशा प्रकारची गोष्टही चर्चेत आणली जाते। सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातूनही आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी चर्चा माध्यमात नक्की का होतीये, कोण करतंय आणि यामागे बच्चू कडू आहेत का हाही मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला सगळे सोयऱ्यांचं प्रकरण मराठा समाजाच्या समोर मांडून समाजाची दिशाभूल कोण करतंय हाही मुद्दा आहे। चर्चेत या निमित्तानं आपल्याला इतरही अनेक मुद्द्यांना स्पर्श करत सगळे सोयऱ्यांच्या प्रकरणाची आणि त्या अनुषंगानं असलेल्या विविध उपप्रश्नांची पण चर्चा करायची आहे। लक्षवेधीच्या आजच्या कार्यक्रमात त्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेत आपल्या सोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत। डॉक्टर राजेंद्र मोरे हे जरांगेंचे समर्थक या नात्यानं या चर्चेत अनेकदा आपल्याला आलेले आहेत, भेटलेले आहेत। आजही आपण त्यांचं चर्चेत स्वागत करतोय। डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्याकडे कायद्याचाही अभ्यास आहे असं ते आपल्याला यापूर्वी सांगताना दिसलेले आहेत। चर्चेतला आणखीन इतर दोन मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत। मंगेश ससाणे हे ओबीसींचे नेता आहेत। सर्वोच्च न्यायालयापर्यंत ओबीसींच्या भूमिका मांडण्याच्यासाठी ते विविध प्रकारे भूमिका मांडताना, मुद्दे घेताना आणि याचिका करताना आपल्याला दिसलेले आहेत। चर्चेतला आणखीन एक नाव आहे, परिचित चेहरा आहे आपल्यासाठी, दिलीप पाटील यांचा। दिलीपराव आज एका गाडीमध्ये बसलेत। माझी विनंती फक्त एवढी आहे, दिलीपराव सर्व बाजूंनी आपल्याकडे प्रकाश येतोय त्यामुळे तुमचा चेहरा आज काही नीट दिसत नाही। जमत असेल तर थोड्याशा आडोशाला आपण आलात तर बरं होईल। चर्चेची सुरुवात पटकन पहिल्या टप्प्यावर डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्यापासून। मोरे साहेब, सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण दिलं जाऊ शकतं असं बच्चू कडू कानात येऊन सांगून गेलेत का? काय झालंय नक्की? कारण अशी चर्चा आता काही जण ठरवून करताना दिसतात। आपला काय तपशील आहे, काय माहिती आहे? आदरणीय आमदार बच्चू कडू आणि शासन स्तरावरती एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आणि त्यांचे जे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत आणि जे काही आयोगाचे सदस्य आहेत त्यांच्याशी डिस्कशन करून कशा पद्धतीने मार्ग काढता येतो ही चर्चा करण्यासाठी माननीय जरांगे पाटील साहेबांबरोबर त्यांची चर्चा होऊ लागलेली आहे। आणि खरं तर सगळे सोयरे
जरांगे पाटीलनं जो मुद्दा मांडला होता मनोजदादांनी, की तो असा होता की नात्याच्या जे स्त्रीवंशीय किंवा स्त्री सत्ताक पद्धतीने देखील आम्हाला लाभ त्याचा मिळाला पाहिजे. आणि खरं तर माझे स्वतःचे नातलग, वडिलांचे नातलग आणि आईकडचे नातलग अशा पद्धतीनं आरक्षणाचा लाभ देता येतो अशा पद्धतीची मांडणी माननीय जरांगे पाटील यांनी केली होती. पण मनोज जरांगे यांनी या मागणीला महाराष्ट्रात कशा पद्धतीने लागू करायची इच्छा आहे आणि महाराष्ट्रात त्याचे संदर्भ काय आहेत? एक महत्वाचा मुद्दा असा आहे सर की पितृसत्ताक पद्धतीचे अनेक निर्णय तुम्हाला माहित असेल की रमेश नायक म्हणून हा एक निर्णय होता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला, तो निर्णय देखील लागलेला आहे. केरळमध्ये अशा प्रकारची केस झालेली आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या जे सामाजिक न्याय मंत्रालय आहे आपलं महाराष्ट्राचं, तर त्याच्यामध्ये एकल आई असेल तर त्याच्या मुलाला देखील सर्टिफिकेट देण्यात यावं अशा प्रकारची तरतूद करण्यात आली, अशा प्रकारचा जी आर काढण्यात आलेला आहे. डॉक्टर मोरे, आपण जी उदाहरणं देता आहात ना, ती उदाहरणं ही अपवाद आहेत आणि अपवादानं नियम सिद्ध होतो. नियम काय आहे की पितृसत्ताक पद्धतीनं आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. चर्चेला पुढे नेऊयात. माझ्यासोबत या चर्चेमध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत. ससाणेजी, आपण कायद्याचे अभ्यासक आहात. डॉक्टर राजेंद्र मोरे यांनी ते सुद्धा कायद्याचे अभ्यासक असल्याच्या आधारे मातृवंशीय पद्धतीतून आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला देता येऊ शकतो अशा प्रकारचा मुद्दा मांडला. हा मुद्दा तसं पाहायला गेलं तर तो आजचा नाही, तो 2017 पासून मराठा आरक्षण चळवळीला चिकटलेला आहे. मी जबाबदारीनं बोलतोय. प्रत्यक्षात मराठा आरक्षणाच्या साठी मातृसत्ताक पद्धतीतून आरक्षण मिळवण्याच्या साठी 2017 पासून मांडणी जी झाली, त्या मांडणीतून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या रोटीबेटीचा व्यवहार हा संदर्भ आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पण जेव्हा आरक्षणकर्त्यांनी म्हणजे बाबासाहेबांनी आरक्षणाची रचना लावली, त्यावेळेला माणसाचं शूद्रत्व केंद्रस्थानी ठेवलं आणि शूद्रत्वाच्या आधारे आरक्षणाचं वाटप केलं. जे शूद्र आहेत त्यांना आरक्षण आहे. मग ते आरक्षण पितृसत्ताक पद्धतीनं पुढे सरकत असताना आता अचानक मातृसत्ताक पद्धतीनं किंवा मातृवंशाकडूनही आरक्षणाचा लाभ घेण्याचा पर्याय का चर्चेत आणला जातोय? नाही प्रसादजी, एकंदरीत आपण जे पाहिलं आता ज्या मागण्यांमध्ये जे बदल होत चाललेले आहेत, तर खरं तर ही एक खूप मोठी एक चिंतेची पण गोष्ट आहे आणि एक मी तर म्हणतो एक बऱ्यापैकी याच्यामध्ये अभ्यासाची कमतरता अशी दिसतीये. बाबासाहेब आंबेडकरांना किंवा ज्या घटनाकारांना जे काय अभिप्रेत होतं की जे मातृसत्ताक किंवा पितृसत्ताक, कारण की जातीच्या उतरंडीमध्ये जो पुरुष असतो किंवा ज्याचा विवाह होतो तर कमी खालच्या जातीच्या पुरुषाबरोबर उच्च जातीच्या किंवा उच्च समाजाच्या स्त्रीचा विवाह हा एकदम अपवादात्मक आधी पण होता, आता पण आहे. त्यामुळे ती पितृसत्ताक पद्धती आली. आता जी मागणी होती की मातृसत्ताक म्हणजे आईच्या जातीवरनं सर्टिफिकेट देण्यात यावे. आता मला एक विचारायचंय जरांगेंना किंवा जरांगे समर्थकांना की आता सध्या ठीक आहे, आपण आता सध्या म्हणतो की विदर्भातली समजा आई असेल मुलाची आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाचा समजा त्यांचे वडील असतील, ते आपण ठीक आहे ते समजू शकतो, एक जरा अपवाद समजला तर. पण अशाच प्रकारे शासन आंतरजातीय विवाहांना आता खूप प्रोत्साहन देत आहे. जर एखादी SC ST समाजातली आई असेल आणि मराठा समाजामधला जर वडील असतील तर मग त्या मुलांना SC ST समाजाचं सर्टिफिकेट द्यायचं का, हा प्रश्न नाही निर्माण होणार का? त्यामुळं ही कायदेशीर ही जी क्लिष्टता किंवा कायदेशीर आता हे जे काय आता चालू आहेत ते खरं मला तर असं वाटतंय की कुठल्याही प्रकारे त्याला कायद्याचा किंवा नैतिकतेचा कुठला पण आधार नाहीये. फक्त कसं आरक्षण मिळवता येईल किंवा सर्टिफिकेट्स कसं मिळवता येईल म्हणून मार्ग शोधायचा, म्हणून कोणताही मार्ग शोधून ते चालणार नाही ना. असं जर केलं तर ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार नाहीये, कोर्टामध्ये टिकणार नाहीये. तर अशा प्रकारे सर्वांनी एक सत्सद विवेक बुद्धी वापरून कायद्याचा आधार घेऊन किंवा जी प्रचलित आता पद्धत आहे सर्टिफिकेटची, प्रचलित पद्धत काय आहे तर समजा मला जर कोणत्याही कास्ट सर्टिफिकेट माझ्या जातीचं काढायचं तर माझा प्रायमरी जो पुरावा आहे तो माझा घ्यायचा आहे. म्हणजे माझा जन्म दाखला, माझा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यावर जर नसेल तर माझे वडील, त्याच्यावर पण नसेल तर माझे आजोबा किंवा पणजोबा,
आज पण प्रायमरी एक पुरावा तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही त्या जातीचे आहात, आणि तो नंतर सेकंडरी हे पुरावे 1967 आधीचे ते पुरावे कुणाचे, वडिलांचे किंवा जी पॅटर्नल साईट आहे त्या साईडचे. तुम्ही आईच्या बाजूने जाताल तर हे सगळं मी आता सांगितलं त्याप्रमाणे हे सगळं पेच निर्माण होईल. बरं, मला पटकन आता दिलीपरावांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. दिलीपराव, जो आत्ताचा हा मुद्दा 2017च्या सुमारास मराठा आरक्षण चळवळीला चिकटला किंवा चिकटवला गेला, हा सगळा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात कधी चर्चेला आला होता का हो? आपणही गेले अनेक वर्ष मराठा आरक्षणाची चळवळ चालवत आहात. तुम्ही मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मागत आहात. पण मग हा 2017च्या सुमारास आई विदर्भातली कुणबी असेल आणि ती मराठवाड्यातल्या मराठा पुरुषाशी लग्न करताना म्हणजे वडिलांच्या सोबत असेल, तर कुणबी स्त्रीचा मराठा पुरुषाशी झालेला विवाह आणि त्यातून जन्माला आलेली संपत्ती ही कुणबी स्त्रीच्या संपत्ती म्हणजे संतती ही कुणबी स्त्रीच्या कुणबी आरक्षणाची लाभार्थी ठरवावी, असा तर्क तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात कधी आला का? की समजा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा पुरुष आहे, त्यानं कुणबी स्त्रीशी लग्न केलं तर त्यालाही आरक्षण मिळालं पाहिजे. एक मिनिट, मी तुम्हाला याबद्दल जरा असं व्यवस्थित थोडंसं विस्तृत सांगतो. ठीक आहे. आरक्षणाची गोष्ट जी आहे, ज्याला आपण असं म्हणता येईल की पूर्ण गुत्ता झाला आहे, पूर्णपणे गुत्ता केला. दिलीपराव, फक्त एक छोटी विनंती आहे, आपण DND मोड ऍक्टिव्ह करा, अन्यथा हे अशा प्रकारचे मेसेज फोन येत राहतील आणि आपला संपर्क तुटेल. मी परत आपल्यासाठीचा प्रश्न उपस्थित करतो, प्रेक्षकांनाही त्यानिमित्तानं संदर्भ लागेल. तुमच्यासाठी पूर्ण 2 मिनिटं आहेत. मुद्दा इथे असा उपस्थित झालेला आहे की विदर्भातली कुणबी स्त्री लग्न करून मराठवाड्यात येते, मराठवाड्यातल्या मराठा पुरुषाशी तिचा विवाह होतो. कुणबी स्त्रीचा मराठवाड्यातल्या मराठा पुरुषाशी लग्न झाल्याच्या नंतर जी संतती येते त्या संततीला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो का? हा प्रश्न मराठा आंदोलनातल्या चर्चेच्या निमित्ताने. पण दिलीपरावांना माझा प्रश्न आहे, दिलीपराव, पश्चिम महाराष्ट्रात असे प्रश्न जन्माला आलेत का? पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा गुंता झाला पूर्ण आरक्षणाचा. गुंता याचं कारण असं आहे की रोज नवीन नवीन यायला लागलंय. आता जे आपले वकील साहेब म्हणले ते त्याच्यातलं थोडंफार मी कायम काय त्यांच्याशी सहमत होत नाही, तर आता एक सहमत व्हावं लागतंय नाविलाज असतो मला, की एक तर तुमच्याकडे सल्लागार लोकांची चांगली टीम पाहिजे, वकिलांची टीम पाहिजे, त्यानंतर स्ट्रॅटेजी करणाऱ्यांची टीम पाहिजे. उठायचं आणि रोज उठून एक एक मुद्दा घ्यायचा. आता तुम्ही जसं का नाही म्हणला की मातृसत्ताक आणि पितृसत्ताक, मग मातृसत्ताक तुम्ही म्हणणार आणि प्रॉपर्टीच्या वेळी म्हणणार आम्हाला पितृसत्ताक पाहिजे. म्हणजे लाभ इकडे घेताना तुम्ही आरक्षण सामाजिक लाभ घेताना मातृसत्ताक म्हणणार आणि आर्थिक म्हणजे ज्याला प्रॉपर्टी घेताना पितृसत्ताक म्हणणार. हे कसं काय हो? नंबर 1. नंबर 2 की आपण जे काय म्हणत आलोय की काय होतंय की एक नवीन नवीन असा काही शोध लागायला लागलेत त्या ठिकाणी. कुठला शोध सांगतो की सगळे सोयरे. आता आपण म्हणला की मातृसत्ताक त्याच्यामुळे महत्वाचं आहे सगळे सोयरे. अहो सगळे सोयरेचं डेफिनेशन काय आहे? कुठपर्यंत सगळे सोयरे? ज्यांचे लग्न होऊ शकतात ते सगळे सोयरे. मी कालची बच्चू कडू साहेबांची प्रेस बघितली. सगळे सोयरे ज्यांची लग्न होऊ शकतात. अहो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची लग्न होऊ शकतं मराठा म्हटलं तर. मग तुम्ही प्रत्येकाला घेणार का? म्हणजे सगळे सोयऱ्याचं डेफिनेशन जे आहे ते काय ठरवणार? आत्याच्या मुलाला घेणार का? मामाच्या मुलाला घेणार का? मामाच्या मुलाला घेतल्यानंतर एकदा मामाचा मुलगा झाला की मग त्याच्या बायकोच्या भावाला परत देणार का? तो झाला की त्याच्या परत आणि आईच्या चुलत्याला देणार का? म्हणजे काय चाललंय तुमचं? म्हणजे आरक्षणाचं ज्याला बट्ट्याबोळ म्हणतात, लक्षात घ्या, बट्ट्याबोळ. कारण हेतू चांगला आहे, जरांगेंचा हेतू चांगला आहे, आपल्याला आरक्षण पाहिजे. त्यांच्या बरोबरच लक्षात घ्या, जरांगे हेतू चांगला आहे, मोठा वास आहे. सरकारला, पंतप्रधानांना देखील आपलं काय म्हणतात ते सल्लागार हे असते, IAS ऑफिसरची एक 50-100ची टीम असते. छत्रपतींचे देखील अष्टप्रधान मंडळ होतं शिवाजी महाराजांचं. म्हणजे जे एक लक्षात घ्या, तुमची सल्लागार मंडळी इतकी चांगली पाहिजे, जे स्ट्रॅटेजी ठरवलं पाहिजे. आता एकदम टोकाला आलंय आणि आता तुम्ही मातृसत्ताक पितृसत्ताक करायला लागला.
22 तारीख आहे. बर, इतकं सोपं आहे का कायदा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या, एका बाजूला प्रचंड मोठा तणाव तयार करायचा, दुसऱ्या बाजूला डिमांड असं करायचं की ज्याच्यावर का नाही अजून कायदेशीर विचार व्हायला पाहिजे, अशा गोष्टी आहेत. थोडक्यात दिलीपराव, आपण असं जे सांगतात त्यातून एक गोष्ट लक्षात येते की आंदोलनाच्या साठीच्या मागण्या निश्चित होत नाहीयेत आणि आंदोलनाच्या साठीच्या घोषणा मात्र एका पाठोपाठ सुरू आहेत. डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्यापर्यंत आपण नक्की जाऊ, पोहोचू त्यांच्यापर्यंत, प्रश्न घेऊन जाऊ. पण तत्पूर्वी जो एक मुद्दा या चर्चेत दिलीपरावांच्या माध्यमातून आला त्याच्यावरचा खुलासा गरजेचा आहे, तो मी सांगतो. तो असा, सगळे सोयरे म्हणजे काय? सगळे याचा अर्थ सख्खे. सख्खे म्हणजे कोण? रक्ताचे नातेवाईक. रक्ताचे नातेवाईक याचा अर्थ एकाच उदरातून जन्मलेला. कळलं? म्हणजे मी माझ्या आईच्या पोटातून जन्माला आलो, माझ्या आईच्या पोटातून जो आणखी जन्माला येईल तो माझा सख्खा. सोयरा, आता हा दुसरा शब्द आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या चर्चा आपण जेव्हा घडवतो त्यावेळेला समाजाला मार्गदर्शनही करणं अपेक्षित आहे. समाजाला नुसत्या भावना भडकावून आंदोलनं उभी होतात, पण आमचं काम समाजाला प्रबोधन करण्याचं असतं. आता आपण सोयरे या शब्दाच्या व्याख्येच्या चर्चेकडे येऊयात. सोयरा म्हणजे कोण? ज्यांच्याशी विवाहामुळे तुमचे संबंध जोडले जातात ते कुटुंब हे सोयरीक केलेलं कुटुंब आहे. सख्खे म्हणजे एका रक्ताचे, आईच्या पोटातले, आणि दुसरं म्हणजे सोयरीक केलेले. आपण या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या सोबत आहेत. मोरे साहेब, आता चर्चा सगळे सोयरेच्या व्याख्येची नाहीये. आता चर्चा आहे की तुम्ही आंदोलनाच्या साठी घराबाहेर पडण्याची वेळ आली आणि पुन्हा एकदा धोतर तपासायला किंवा तलवारीला धार काढायला घरातल्या आतल्या भागात निघालात, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया दिलीपरावांकडून आलेली आहे. प्रसाद सर, त्यांचं म्हणणं आहे की आता स्त्रियांना संपत्तीत वाटा मिळतो, नोकरी मिळते, टीशीवर तर स्त्रियांचं नाव आहे, आणि एखादी विदर्भातली स्त्री ज्यांचं लग्न मराठवाड्याच्या पुरुषाशी होत असेल तिच्या मुलाला तर प्रमाणपत्र द्यायचं नाही का? का फिबेनवाद सांगतो? समतेचं तत्व काय सांगतं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये? युनोची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झाल्यानंतर काय सांगितलेलं आहे ह्युमन राईट डिक्लेरेशन मध्ये 1948 मध्ये, आणि टू कन्वर्ट पास झालेले 1966 मध्ये काय सांगितलेलं आहे? कोणत्याही आधारावरती भेदभाव करता येणार नाही. ते स्त्री पुरुष लिंग या आधारावर भेदभाव करता येतील, आपण भेदभाव कशाला करतो? आणि ते डिक्लेरेशन आपण 12 ते 35 मध्ये प्रकरण 3 मध्ये आपण स्वीकार केलेला आहे या डिक्लेरेशनचा. आणि मुद्दा असा आहे, तुम्हाला संपत्तीत वाटा स्त्रियांना मिळतो, नोकरी मिळते, टीशीवरती आईचं नाव आहे, आणि मग आपण अमेंडमेंट नसेल तर अमेंडमेंट केली पाहिजे. त्याच्यामध्ये काय, आतापर्यंत भारतीय राज्यघटनेचे 152 अमेंडमेंट केल्या तुम्ही, आणि एवढ्या साध्या किरकोळ शब्दासाठी अमेंडमेंट करू शकत नाही का? तर करू शकतो. अरे स्त्रीवादांचे, स्त्री विचारवंत, फेबिनवाद काय म्हणतात, फेमिनिझम काय म्हणतात, या विचार त्यांना आपण कितीपर्यंत वंचित ठेवणार आहे? दलितासारखे आपण त्यांना दूर ठेवणार आहोत का? समतेचा विचार कधी करणार आहेत? आणि भारतीय राज्यघटनेचा मूलभूत ढाचा जो आहे, फंडामेंटल जे स्ट्रक्चर आहे, डॉक्टर साहेब, ते म्हणजे इक्वॅलिटी बिफोर द लॉ. आणि दिलीपराव, एकदा दिलीपरावांचा मुद्दाही ऐकूयात. दिलीपराव बोला. 2 मिनिटं. 2 दिवसात अमेंडमेंट होऊ शकते का हो सर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता 2 दिवस राहिले. 103व्या घटनादुरुस्तीने संसदेमध्ये 3 दिवसात घटनादुरुस्ती केली. राज्यांचे अधिकार बहाल केले, मराठ्यासाठी नाहीये. 671 एक लक्षात घ्या, आला होता राज्यातल्या. 3 दिवस लागले संसदेला घटनादुरुस्ती करण्यासाठी. जनतेच्या सरकारच्या करता येतं. दुर्लक्ष करण्याचं काम, त्यांना खेळवण्याचं काम करणं चालू आहे. एक लक्षात घ्या, जर का मुख्यमंत्री जर इथं दाहोसला असतील आणि तिकडे येणार 2 दिवसात अमेंडमेंट, आपण ही मागणी आधी करायला पाहिजे होती ना. अहो, हा विषय 7 महिन्यापासून आधी मनोज दादा मांडतात, अनेक शिष्टमंडळ येतात, नुसत्या चर्चेच्या फेऱ्या करून नुसतं वेळ घालवणं चालू आहे. आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या काम चालू आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आपल्याकडे आहे. 7 महिन्यापासून वेळ मिळतोय तुम्हाला, 7 महिन्यापासून. दिलीप पाटील, आपले नेटवर्क वरखाली होत आहे. डॉक्टर राजेंद्र मोरेंनी मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक पटकन छोटा प्रश्न त्यांना विचारतो. 30 सेकंद त्यांना देतो, नंतर आपण चर्चेला पुढे देऊ.
मला आपण सांगा डॉक्टर मोरे, आपण असं म्हणता आहात की 7 महिने झाले. मग 7 महिने झाले, खरं तर 7 महिने नाही झाले, 2017 पासूनची मराठा आरक्षणातली मागणी आहे. मी मगाशी बोललो, कदाचित आपल्याकडून ते निसटलेलं असेल. 2017 पासून आपण हा सगळे सोयऱ्यांचा मुद्दा लावून धरलेला आहे. आईच्याकडच्या वंशाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. पण 2017 पासून आज तागायत एकदाही सरकारनं असा ठराव कडून केंद्राकडे का नाही पाठवला, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कुठलीही घटना दुरुस्ती 3 दिवसात होत नाही. त्या घटना दुरुस्तीच्या आधी अनेक टप्प्यांना आपण सामोरे जातो. ज्या घटना दुरुस्तीचा उल्लेख तुम्ही 3 दिवसात केली गेली असं सांगता आहात, त्याआधी त्या घटना दुरुस्तीत काही चुका झाल्या होत्या, म्हणून ती तातडीनं 3 दिवसात बदलून घ्यावी लागली, असा एक संदर्भ आहे. माझा मुद्दा आपल्यासाठी असा आहे डॉक्टर मोरे, जर समजा तुमचा हा आरक्षणातला मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटत होता, तर एकदा तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळानं एकत्र येऊन या संदर्भातला ठराव का नाही केला? मुद्दा असा आहे सर, आता धनंजय मुंडे येतात शासनाचे प्रतिनिधी, आम्ही सरसकट करू. न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये ठरतंय की सगळे सोयऱ्याची व्याख्या तिथं केल्या जाते. नंतर पुन्हा शासन घुमजाव करतं या विषयांना. म्हणजे काय तुम्ही जनतेशी भावनेशी खेळू लागलात काय? किती वेळ चर्चा करायच्या शासनाशी? आणि मनोज दादांनी जो वेळ दिलेला आहे की शासन स्तरावर त्यांना निर्णय घेता यावे, गडबडीत निर्णय होऊ नये आणि कोणताही घाईगडबड निर्णय झाल्यानंतर त्याचा तो कोर्टामध्ये टिकावा, यासाठी शासनाला पुरेसा वेळ दिलेला आहे. ठीक आहे, आपण असं म्हणता की पुरेसा वेळ शासनाला दिलेला आहे आणि तो न्यायालयीन पातळीवर टिकावा. मला दिलीपराव आपल्याला संधी द्यायची, ऑडिओ असेल, नीट आपला संपर्क निश्चित असेल तर आपण पूर्ण 1 मिनिट बोलावं. मला त्यानंतर ओबीसी नेता असलेल्या ऍडव्होकेट मंगेश ससाणेंना काही प्रश्न विचारायचे. हॅलो जी बोला दिलीपराव. आवाज येतोय? बिलकुल नीट आवाज येतो. महत्वाचं असं आहे की एक लक्षात घ्या की मुद्दा बरोबर आहे, मागणी बरोबर आहे, सगळं आहे. तर तुम्ही ऐन वेळेला जर का काढलं, कन्फ्युजन आहे. आणि जे काय तुम्ही म्हणता, जे आपले जे कोण ते यांच्याशी चर्चा झाली, बच्चू कडू साहेबांची असेल, धनंजय मुंडे साहेबांची असेल किंवा कमिटीची चर्चा असेल, जे आता आम्हाला कळतंय, म्हणजे याच्या आधी जर डिमांड असेल तर तुम्ही जाहीर करून सांगायचं की बाबा हे नाहीत करत वेळेत. आता जर ऐन वेळेला लक्षात घ्या की आम्ही आता मुंबईकडे निघालं आणि हे निघाल्यानंतर नाही, सरकार आता काय म्हणणार, सरकारला तर तेच पाहिजे आहे. सरकार म्हणणार की आम्ही 2 दिवसात काढून देऊ का, नाहीतर कायद्यावर टिकणार नाही. पण या प्रकरणात यापूर्वी सरकारने सांगितलंय की असं सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण नसतं. सरकार सरसकट पण आरक्षण द्यायला तयार नाहीये. फक्त आणि फक्त ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहे त्यांच्यासाठीचा वेगळा विचार होऊ शकतो, असा मुद्दा आहे. मला यातला एक धागा पकडायचा आहे पटकन आणि ऍडव्होकेट मंगेश ससाणेंना पुढचा मुद्दा विचारायचा आहे. मंगेशजी, न्यायालयात सगळे सोयऱ्याचा मुद्दा टिकेल का? प्रसादजी, एकंदरीत सगळे सोयरे ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ती टर्मिनॉलॉजी कोणत्या कायद्याच्या पुस्तकात, कुठल्या एखाद्या खटल्यामध्ये ती टर्मिनॉलॉजी किंवा आपले जे काय हे असतात विधानसभेमधले किंवा लोकसभेमध्ये, तर याच्यामध्ये या टर्मिनॉलॉजीचं काय डेफिनेशन काय, या टर्मिनॉलॉजीची प्रत्येक एखादा कायदा बनवताना त्याच्यातला एखादा विशिष्ट शब्द असेल ना, त्याची टर्मिनॉलॉजी, त्याची व्याख्या स्पष्ट केली जाते. सगळ्या सोयरेची व्याख्या ही कोण स्पष्ट करणार आहे? आणि माझा एक सवाल आहे महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्व राज्य सरकारला. हे आता चाललंय की बाबा नवीन जे आर येतात, तिथं मंत्री जातात, ते मसुदा दाखवतात, त्या अधिसूचनेचा नंतर बदल करून घेतात हे आणि हा जो निर्णय हा ओबीसी, एससी, एसटी यांना अफेक्ट करणार आहे. मग फक्त जरांगेचंच मत तुम्ही घेताय का? महाराष्ट्रामध्ये ओबीसी नाहीत का, एससी एसटी नाहीत का? एखाद्या एससी एसटी किंवा ओबीसी मधल्या महिलेने जर आंतरजातीय विवाह केला तर ते सर्टिफिकेट मग ते ओबीसीचं देणार आहेत का राज्य सरकार? आणि आता एक अधिसूचना काढली 27 डिसेंबरला, ही दाखवतो मी, महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाने. तर याच्यामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे जे अधिनियम आहे 2000, याच्यामध्ये काही बदल सुचवलेले आहेत आणि हरकती मागवलेल्या आहेत. आता मला सांगा, आणि हे जी आर कळतोय आता 1-2 दिवसामध्ये अशा प्रकारची अधिसूचना, महाराष्ट्रामध्ये 70-80% समाजाच्या जातीच्या दाखल्यांवर किंवा त्यांच्या आरक्षणाच्या भवितव्यावर जर फरक, जो इफेक्ट होणार आहे या गोष्टीचा, मग याच्यामध्ये तुम्ही बाकी कोणत्या वर्गाचे तुम्ही हे नाही विचारणार?
बिलकुल, काय थोडक्यात तुमचा मुद्दा त्यांचं लक्षात म्हणणं आला. काय? वेळेची मर्यादा आहे. ऍडव्होकेट ससाणे, आपण हे म्हणालात की जे काही निर्णय होतील त्याच्यासाठी प्रत्येक प्रभावित घटकाशी चर्चा झाली पाहिजे, केवळ आणि केवळ जरांगेंची चर्चा करणं योग्य नाही. डॉक्टर मोरे, 30 सेकंदात उत्तर द्या. पुढचे प्रश्न तयार आहेत. माझं असं उत्तर आहे की आतापर्यंत या वंचित समाजाला कोणी दुर्लक्षित केलेलं आहे? आतापर्यंत या जे मिळालेलं आरक्षण आहे ते घटनात्मक होतं की नाही हे तपासण्याची गरज होती, आणि ते रिव्ह्यू सांगितलं होतं त्याचा करायचा इंद्रसाहानी खटल्यामध्ये, तो का झाला नाही? आणि SC ST आणि ओबीसीला जे काही आरक्षण मिळायचं, ज्या काही तरतुदी मिळायच्या, SC आणि ST ला काहीतरी तरतुदी मिळवायच्या असते तर आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. आम्ही त्यांच्या विरोधात नाही. आज मुद्दा कोणाचा आहे? वंचित घटक 75 वर्षापासून कोण आहेत आणि कोणी लाभ घेते आतापर्यंत? आज 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 ओबीसी 27%चं 42% आरक्षण घेतात आणि 19% हा 24% आरक्षण घेतोय. हे अहवाल बघा जरा याच्यामध्ये. ठीक आहे, मुद्द्याला वेगळ्या वळणावर नेता येणार नाही. चर्चेतला जो आजचा विषय आहे त्याला धरून आपल्याला बोलत राहिलं पाहिजे. दिलीपराव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी. आंदोलनाच्या साठी निघण्याची वेळ जवळ येत असताना अशा प्रकारचे मंत्री येऊन भेटून जातात, वक्तव्य करून जातात. इथं खरी गोम आहे. बच्चू कडू यांना सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली सांकेतिक वक्तव्य करायची काही गरज होती का? दुसरा महत्वाचा मुद्दा, अशा प्रकारची वक्तव्य करून परिस्थिती गोंधळात टाकणारी मुद्दाम निर्माण केली जाते का? 100% बरोबर आहे. बच्चू कडू त्या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर बच्चू कडू सांगतात, जर का कालचं त्या जे लाईव्ह बघितलं तर त्या ठिकाणी सांगतात सगळे सोयरे, सर्व सगळे सोयरे, मग कमी सगळे सोयरे. अहो काय चाललंय? कायदा एका समाजाचा, लक्षात घ्या, हजारो वर्षापासूनचा एक समाज आहे, त्याच्या समाजाचा दिशा देणारा कायदा बच्चू कडून एका बाजूला मंगे चिवटे बसलेत आणि ते दोघं जण सांगायला लागले, बिचार आमच्या मनोज जरांगेंना तिथं बसवलंय. आणि तुम्ही आता उत्तर द्या. आता मनोज जरांगेंनी स्वतःचे पण काहीतरी त्यांना लोक असणार, त्यांना विचारायला पाहिजे, त्यांना द्यायला, त्यांना वेळ द्यायला नको. ठीक आहे, बच्चू कडू लगेच म्हणतात मनोज जरांगेंनी त्यांना वेळ दिल्याशिवाय ते कसे सांगणार? सांगा की आता सांगा. आम्ही लगेच रात्रभर बसलो, मुख्यमंत्री जाणार आहेत, हे जाणार. अहो हे सरकारमधले जे बच्चू कडू असू देत किंवा तुमचे ते कोणते धनंजय मुंडे असू देत, हे नुसतं फिरवायला, ज्याला म्हणता येईल की सगळ्यांना फिरवायला काम करतात. बरं, याच्यातल्या मुद्द्यावर डॉक्टर मोरेंची प्रतिक्रिया येते. मोरेजी, 30 सेकंद जास्तीचे घेतोय पण तुम्हाला संधी देतोय, कृपया वेळेत बोला. सर, बच्चू कडूचा संबंध नाहीये. बच्चू कडूंच पूर्ण मत आम्ही मान्य करतो असं नाहीये. ते तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला त्यांचा प्रस्ताव हा मान्य करायचा किंवा नाही. आणि अनेक आले, धनंजय मुंडे साहेब आलेत, भुमरे साहेब आलेत, खोतकर साहेब आलेत, महाजन साहेब आलेत, सर्व सावे साहेब आले, सर्व शिष्टमंडळ येऊन गेलेले आहे सर्व समाजांचं, आणि प्रकाश आंबेडकर साहेब आलेत, सर्व मंडळी येऊन गेलेली आहेत. ठीक आहे, दोन्ही राजे येऊन गेलेले आहेत आणि आपापल्या पद्धतीने ते पर्याय सुचवतात. परंतु हे सरकार घुमजाव करतंय, जे आश्वासन दिलं त्याला घुमजाव करतंय आणि सरकार मराठा समाजाला फसवतंय आणि त्याच्या तोंडाला पाणी पुसण्याची ही चर्चा चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला जर समजा सरकारवर विश्वास नसेल तर शक्यतो सरकारच्या माणसांशी बोलूच नका की मग तुम्ही दरवेळेला सरकारच्या मंत्र्यांना शेजारी घेऊन बसणार आणि त्यांच्याबरोबरच्या पत्रकार परिषदा लाईव्ह करणार. त्यानं काहीच होणार नाहीये. मग ते येऊन 4-4 गोष्टी सांगत बसतील आणि तुम्ही गोंधळात पडत राहाल. राजेंद्र मोरे, वेळेच्या मर्यादेपोटी आपल्याला इथेच थांबवतो. आपण सर्व मान्यवर राजेंद्र मोरे यांच्या सहभागी झालात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.